नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पुणे ते बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सुमारे 77% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते सोमवारी शिवमोगा येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लांब केबल स्टेड सिंगदूर पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बेळगाव शहरातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पालाही लवकरच सुरुवात होणार असल्याची घोषणा केली. गडकरी म्हणाले की कर्नाटक हे राज्य विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते, पूल आणि दळणवळण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवले जात आहेत. यामुळे संपूर्ण देशाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. ही वाटचाल विकसित भारताच्या दिशेने आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या कन्नड प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 100% कन्नड सक्तीचा फतवा जारी करण्यात आलाय. या निर्णयाचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यातर्फे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कन्नड सक्ती थांबवण्याचा आणि सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेचाही वापर करण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींची भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता बेळगाव महानगरपालिकेत महापौरांची भेट घेण्यात येणार आहे. सर्व मराठी प्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस.बी. शेट्टण्णवर यांची सरकारने अचानक बदली केली असून त्यांची नियुक्ती सहकार खात्याच्या सचिवपदी बेंगळूर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या कोणाची नेमणूक होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शेट्टण्णवर हे 2008 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी बेळगाव महापौर आणि एका भाजप नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांच्या बदलीमागे राजकीय दबाव असल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बदलीमुळे प्रशासनात आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली असून पुढील नेमणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले. बेळगाव तालुक्यातील मन्निकेरी गावातील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत ब्रह्मलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर झालेल्या बेकायदेशीर नोंदणी विरोधात तीव्र आंदोलन केले आणि याबाबत निवेदन सादर केले. ग्रामस्थांच्या मते संबंधित जमीन अनेक वर्षांपासून गावच्या देवस्थानच्या मालकीची असून ती सार्वजनिक वापरासाठी राखीव आहे. मात्र गावातील एका पुजाऱ्यांनी ही जमीन स्वतःच्या वैयक्तिक नावावर नोंदवून घेतली आणि ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ही जमीन कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या मालकीची होऊ शकत नाही. ती गावाच्या श्रद्धेची, एकतेची आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, असे स्पष्ट मत ग्रामस्थांनी मांडले. ग्रामस्थांनी तत्काळ ही बेकायदेशीर नोंदणी रद्द करून संबंधित जमीन पुन्हा गावकऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या आंदोलनावेळी मन्निकेरी गावचे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी महापालिकेचे कामकाज नियमितपणे सुरू झाले. दरम्यान राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उद्या मंगळवारी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्यासोबत चर्चा होणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीवर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा आणि निर्णय अवलंबून असणार आहेत. मागील 4 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. आता सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल या अपेक्षेने कर्मचाऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून चर्चेच्या निष्कर्षानुसार पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर यमकनमर्डी सहकारी बँकेने कृषी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बँकेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अगसगे गावातील एका शेतकऱ्याने 12,000 रुपयांचे कृषी कर्ज घेतले होते. त्यानुसार हप्त्यांची वेळेवर भरपाई सुद्धा केली आहे.
मात्र बँकेने हप्त्यांची पावती देण्यास नकार दिला असून उलट कर्ज बाकी असल्याचं कारण देत शेतकऱ्याच्या जनावरांवर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे संबंधित शेतकरी मानसिक तणावात असून बँकेच्या अन्यायकारक वर्तनाविरोधात शेतकरी संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. सहकारी संस्थांच्या अशा कारभारावर नियंत्रण ठेवावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी संघटनेने केली. या निवेदन प्रसंगी बसवराज मोकाशी, पार्वती कळसन्नवर, कलगौडा पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. बेळगाव शहर उपनगरात आज सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहरात खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सतत पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. शहर उपनगरात काल रविवारी रात्रीच्या सुमारास काही वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून पुन्हा हजेरी लावली. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, मात्र दुपारनंतर तो पुन्हा वाढला. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिली. यामुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणं कठीण झालं होतं. दरम्यान आगामी 2 ते 3 दिवस शहरातील वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलाय. बैलहोंगल येथील कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतील आर्थिक घोटाळ्याला जवळपास 11 महिने उलटून गेले तरीही ठेवीदारांना अद्याप त्यांच्या ठेव रकमा परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमचे पैसे परत द्या अशी ठाम मागणी केली. ठेवीदारांनी आपत्कालीन गरजांसाठी आणि विश्वासाने या संस्थेत ठेव व मुदत ठेवी एफडी स्वरूपात पैसे गुंतवले होते. मात्र सध्या संस्थेच्या वतीने जमीन स्वीकारा आणि पैसे विसरा अशी अट घालण्यात येत असून ती ठेवीदारांना मान्य नाही. आम्हाला आमची रक्कम व्याजासह रोख स्वरूपात परत हवी आहे, मालमत्ता किंवा जमीन नको असा स्पष्ट पवित्रा ठेवीदारांनी घेतलाय. या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित संस्थेवर कारवाई करावी व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी करण्यात आली. या निवेदन प्रसंगी बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट यासह विविध जिल्ह्यातील ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुसूचित जाती आणि जमाती समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या 7 समाज नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोषी पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. अलमारी समाजाच्या अध्यक्षा जी पल्लवी आणि त्यांचे सल्लागार आनंदकुमार एकलव्य यांनी समाज नेत्यांविरोधात केलेल्या तक्रारी या खोट्या असून त्या वैयक्तिक आकसातून दाखल केल्या गेल्याचा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य अनुसूचित जाती अलमारी समाज संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत सदर गुन्हे तत्काळ रद्द करून संबंधितांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. समाज हितासाठी कार्य करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून द्वेषपूर्ण राजकारण खेळलं जात आहे. भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना त्वरित पदावरून हटवावं अशी जोरदार मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असून हुक्केरी तालुक्यातील कणगला गावाजवळ एका अज्ञात युवकाचा मृतदेह शेतामध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार कणगला गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या शेतात अज्ञात इस्मांनी एका युवकाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिलाय. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. सदर मयत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू.
बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बंद घरे, बस स्टॉप आणि निवाऱ्याच्या जागा भटक्या कुत्र्यांनी व्यापल्या आहेत. विशेषतः वडगाव व भाग्यनगर परिसरातील नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागतो. रात्री किंवा पहाटे फिरावयास जाणाऱ्या तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या कळपांचा सामना करावा लागतो. काही वेळा कुत्री थेट अंगावर धावून येण्याच्या घटना घडल्यामुळे नागरिक भीतीच्या आणि दडपणाच्या वातावरणात वावरत आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात फिरणं धोकादायक बनलं असून अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावं लागतं. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. कनकुंबी तालुका खानापूर येथील श्री माऊली देवी मंदिर परिसरातील पवित्र मलप्रभा तीर्थकुंड आणि चिगुळ येथील जलतळीवर पर्यटकांकडून दिवसेंदिवस हुल्लडबाजी, अंघोळ, कचरा फेकणे, दारूच्या बाटल्या टाकणे असे प्रकार वाढले आहेत. हे तीर्थकुंड देवीच्या धार्मिक विधींमध्ये महत्वाचं असून त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. पोलीस प्रशासनाने दंगेखोरांवर बंदोबस्त ठेवावा व मंदिर समितीने कठोर नियमावली लागू करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. धार्मिक स्थळांचा अवमान थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. चिकनचे तुकडे वाटप करताना झालेल्या तफावतीवरून 2 मित्रांमध्ये वाद विकोपास गेला आणि त्यात एका तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुका सौंदत्ती परिसरामध्ये घडली आहे. मृत तरुणाचं नाव विनोद मलशेट्टी वय 30 असं असून तो यरगट्टी गावचा रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी अभिषेक कोप्पर या तरुणाचं लग्न झालं होतं. त्यानंतर आपल्या शेतात मित्रांसाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये यरगट्टीतील विठ्ठल हारुगोप हा मित्रांच्या ताटात चिकन वाढत होता. मात्र आपल्या ताटात चिकन कमी वाढल्याच्या रागात विठ्ठल याच्याशी विनोद याने भांडण उकरून काढले. हा वाद इतका विकोपाला गेला की विठ्ठलने चिडून विनोदच्या पोटात चाकू भोसकला. गंभीर जखमी झालेल्या विनोदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत आरोपी विठ्ठल हारुगोप याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. राज्यातील सरकारी शाळांतील 68% विद्यार्थ्यांनी माध्यान्ह आहारात अंडी खाण्याला केळ्यांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं आहे. मात्र सध्या अंड्यांचा बाजारभाव प्रति नग 7 रुपये असून सरकारकडून केवळ 6 रुपये दर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा विकास व व्यवस्थापन समित्यांना अर्थात एसडीएमसी यांना शाळेला अंडी पुरवठा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अंडी दरवाढीमुळे बजेट वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात किमती वाढतात तर श्रावणात मागणी कमी असल्याने तात्पुरता दिलासा मिळतो. चिगुळे येथील श्री माऊली देवी मंदिरात शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी चोरीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 2 देणगी पेट्या फोडल्या. मात्र पेट्यांमध्ये फारशी रक्कम नसल्याने त्यांना म्हणावा तसा ऐवज मिळाला नाही. या घटनेनंतर चोरट्यांनी मंदिर परिसरात मद्यपान करून प्लॅस्टिक ग्लास व बाटल्या जलकुंडात फेकल्याचं आढळून आलं. हे सर्व प्रकार गावातील काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर चोरटे तात्काळ पोबारा करून निघून गेले. या प्रकारामुळे गावकरी संतप्त झाले असून मंदिर परिसरातील पावित्र्यतेला धक्का पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक NK पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. बेळगावमध्ये 2 दिवसांपूर्वी हेल्मेटशिवाय स्कूटीवरून प्रवास करणारी तरुणी रस्त्यावर पडल्याची घटना घडली. सुदैवाने ती बचावली पण थोडक्यात मोठा अपघात टळला. हा प्रसंग एका कार चालकाच्या डॅश कॅममध्ये कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांनी या घटनेचा दाखला देत हेल्मेट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कायद्याची भीती नाही पण कुटुंबासाठी तरी हेल्मेट वापरा असं आवाहन प्रशासनाने केलंय. बेळगावातील यंदेखूट ते धर्मवीर संभाजी चौक रस्त्यावर नो पार्किंग झोन असूनही वाहन चालक मनमानीपणे वाहने उभी करत आहेत. वाहतूक पोलिसांनी उभारलेले ट्रॅफिक कोन आडवे करून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पार्किंगसाठी महापालिकेने अद्याप पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नसल्यानं नागरिक अडचणीत आलेत. त्यामुळे अतिक्रमण हटवूनही पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही, हे पुन्हा अधोरेखित झालंय.
L&T कंपनीकडून 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कोल्हापूर सर्कल येथे जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली असून पावसामुळे हे काम गेले 2 महिने अर्धवट स्थितीतच सोडले गेले आहे. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले असले तरी खोदाई करून अपुऱ्या अवस्थेत असल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झालाय. कोल्हापूर सर्कल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग, महापालिका, चन्नम्मा चौक तसेच केएलई शिक्षण संस्था व हॉस्पिटलकडे जाणारी वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. काम कासव गतीने सुरू असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. अनेक अपघात होण्याची शक्यता असून काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. महानगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रायबाग तालुक्यातील बुदिहाळ येथील तरुण लोकगायक मारुती लक्के याच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायबाग पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मारुतीच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे रायबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सिद्रामणी, आकाश व पुजारी या 3 अटक केली. डॉ. गुळेद यांनी सांगितले की मारुती लक्के याने पूर्वी ऊस तोडणीच्या टोळीमध्ये मजुरी केली होती. मात्र त्यानंतर त्याने लोकगीत गायन सुरू केले आणि युट्यूबवर प्रसिद्धी मिळवत आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. या यशामुळे त्याच्यावर टोळीतील काही जण नाराज होते. याच वैमनस्यातून मारुतीची हत्या करण्याचे आरोपींनी पूर्वनियोजन केले होते अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू ठेवला असून आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. बेळगाव चोरला मार्गावरील जांबोटी सर्कलजवळ अर्धवट रस्त्याचं काम आणि नियोजन शून्य व्यवस्थेमुळे वाहन चालकांना रोजच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. परिणामी या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक आणि वेळखाऊ ठरत आहे. विशेषतः जांबोटी क्रॉसजवळ नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहतूक कोंडी ही आता नित्याची बाब बनली आहे. रस्त्याचे काम गेल्या काही आठवड्यांपासून अर्धवट अवस्थेतच सोडलं गेलं असून त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे, अरुंद रस्ता आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी प्रवास करतात. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो. नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली आहे. तालुक्यातील सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळून दुचाकी चोरी केल्याच्या आरोपावरून नावगे येथील एका 26 वर्षीय तरुणाला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत घेतलेल्या संशयिताकडून एकूण 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे 1 लाख रुपये इतकी आहे. अटकेत असलेल्या तरुणाचे नाव कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर, वय 26 असं आहे. ही कारवाई मारिहाळ पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये हवालदार बी.एन. बळगणावर, बी.बी. कड्डी, रमेश अक्की, हनुमंत यरगुंद्री, चन्नाप्पा हंचनाळ आणि आर.एच. तळवार यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. चोरीच्या अन्य गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध आहे का याचीही चौकशी केली जात आहे. आज सोमवारी बेळगावातील जिल्हा पोलीस मैदानावर साप्ताहिक पोलीस परेड अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. यावेळी जनतेचे पोलीस या संकल्पनेवर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जनमैत्री पोलीस सेवा अधिक परिणामकारक कशी करता येईल याबाबत महत्वपूर्ण सूचना व आदेशही देण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पावसात भिजूनही उपस्थित पोलीस जवानांनी परेड अत्यंत तन्मयतेने व शिस्तबद्धरित्या पूर्ण केली. त्यांच्या या समर्पणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. कार्यक्रमात उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांनी प्रेरणादायी क्षणांचा अनुभव घेतला. कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी शक्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत राज्यातील महिलांनी तब्बल 500 कोटी वेळा मोफत प्रवास केल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
या यशस्वी टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते महिला प्रवाशांना प्रतिकात्मक मोफत तिकिटांचे वितरण करण्यात आले. महिलांनी शिक्षण, नोकरी, आरोग्य सेवा यासारख्या गरजांसाठी घरातील पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतंत्र निर्णय घेऊन प्रवास करावा या उद्देशाने शक्ती योजना सुरू करण्यात आली होती. आज ही योजना लाखो महिलांच्या जीवनात आत्मनिर्भरता आणि सशक्तता निर्माण करणारी प्रेरक यशोगाथा ठरत आहे. या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांचे स्वप्न साकार झाले असून त्यांनी स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. राज्य सरकारच्या या समावेशक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुणे बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथे एका युवकाने सोशल मीडियावर रील व्हायरल करण्याच्या नादात कार महामार्गावर आडवी लावून वाहतूक थांबवली. या गैरकायद्याच्या कृतीमुळे काही काळ गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. ही माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित युवकावर कारवाई केली. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि इतरांच्या जीवितास धोका पोहोचवणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी यावेळी दिला. रीलसाठी नियम तोडणाऱ्यांना आता रिअल शिक्षा मिळणार, अशा शब्दात पोलिसांनी सज्जड दम भरला. नागरिकांनी जबाबदारीने वागावं आणि सोशल मीडियाच्या नादात कायद्याचा भंग करू नये, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. बेळगावच्या शिवाजीनगर येथील शासकीय शाळा क्रमांक 27 मधील 17 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देसाई यांनी फेसबुक फ्रेंड सर्कल या संस्थेशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. या संस्थेने तत्काळ पोलीस अधीक्षक रवींद्र के. गडादी यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट उपलब्ध करून दिले. या किटमध्ये वह्या, पेन, पेन्सिल, ड्रॉइंग बुक, स्केच पेन आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही मदत शिक्षणात नवा आत्मविश्वास देणारी ठरली आहे. गडादी यांनी भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. या उपक्रमाबद्दल फेसबुक फ्रेंड सर्कल आणि गडादी यांचं शहरभरातून अभिनंदन होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.